मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोठे सरकार आता मंजुळाच्या जन्माची ती कहाणी सांगू लागतात। घरातील प्रत्येक जण आता ती कहाणी ऐकू लागतात। मोठे सरकार सांगू लागतात की गावामध्ये एक मंदिर होतं, ते मंदिरामध्ये एक पुजारी होते, ते खूप चांगले होते। तस तेथे एक जोडपं आलं, त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या होत्या आणि ते जोडपं खूप रडत होतं। दोघेही नवरा बायको रडत असल्यामुळे गुरुजींनी विचारलं, काय झालं? मंजुळाचे बाबा म्हणतात, आम्हाला 2 जुळं मुलं झाली आहेत, परंतु एकाची परिस्थिती खूपच नाजूक आहे, त्यामुळे आता 4 दिवसांपेक्षा जास्त दिवस ती जगेल की नाही काय माहीत। असं म्हणून ते आता म्हणतात की आम्ही भगवंताच्या पायाजवळच हिला ठेवणार आहोत आणि आम्ही एवढे गरीब आहोत ना की आमच्याकडे यांचे अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत आणि जे काही आहे ते या मुलीवर खर्च करायचे आहेत, म्हणजे ही जगली तर जी जगेल तिचा सांभाळ आम्ही करूयात। म्हणून मंजुळाचे आई बाबा आता खूप रडत असतात आणि भगवंताच्या पायाजवळ तान्ह्या मंजुळाला ठेवतात। त्यावेळी गुरुजी म्हणतात की एखादा सावकार वगैरे असेल तर मी त्यांच्याकडे मुलीची जबाबदारी देतो। तर मंजुळाचे आई वडील ठीक आहे असं म्हणतात। आता मंजुळाला सोडून जाणं त्यांना अजिबात पटत नसतं, परंतु परिस्थितीपुढे त्यांचाही नाईलाज होतो। आता ते दोघेही दबक्या पावलांनी जड पावलांनीच तेथून जातात। मंजुळाला एकटीला सोडून गुरुजी तिच्याकडे पाहत राहतात। तिने डोळे सुद्धा उघडलेले नसतात, त्याच तिचा श्वास देखील सुरू नसतो। मग नंतर आता मोठे सरकार मंदिरातील जोरात घंटा वाजवतात, तेव्हा त्या आवाजाने इकडे मंजुळा शुद्धीवर येते आणि ती खूप रडू लागते। गुरुजी आता लगेच तिला जवळ घेतात, अगदी गोंडस मंजुळा लगेच सर्वांना भावते। त्यावेळी आता मोठे सरकार विचारतात की ही मुलगी कोण आहे आणि कुणाच्या मुलीला तुम्ही शोधताय? वेळी गुरुजी म्हणतात, एक जोडपं आलं होतं आणि खूप गरीब होते, ते खूप रडत इकडे आले होते, त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या होत्या, एक मुलगी इथेच ते भगवंताच्या पायाजवळ सोडून गेले, कारण खरंच मी पाहिलं ना त्यांची परिस्थिती हलाखीची होती आणि त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते। त्यांनी आम्हाला सांगितलं की जर कुणी सावकार वगैरे आलं तर त्यांच्याकडे माझ्या मुलीला द्या, म्हणजे ते सांभाळ करतील, माझी मुलगी अगदी गोंडस आहे। त्यावेळी मोठे सरकार आता मंजुळाकडे पाहू लागतात। त्यानंतर आता मोठ्या सरकारांना अचानक वकिलांचा फोन येतो की कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागला आहे, एका गावातील 500 एकर जमीन तुमच्या नावावर झाली आहे। त्यावेळी मोठे सरकार खुश होतात आणि म्हणतात, वकील साहेब सर्वांना साखर वाटा आणि आपण इथे चौफुल्यामध्ये गावजेवण पण घालूयात। आता ते खूपच खुश असतात। त्यावेळी आता गुरुजी ते ऐकतात आणि म्हणतात की खरंच लक्ष्मीच्या पावलांनी ही मुलगी तुमच्या घरी आली आहे, म्हणजे तुमच्या घरात येणार आहे। 60-70 वर्ष झाले तुमच्या घरामध्ये एकाही मुलीचा जन्म झाला नाही, त्यामुळे तुम्ही मंजुळाचा सांभाळ करा। त्यावेळी आता मोठे सरकार विचार करू लागतात आणि त्यांनाही हे म्हणणं पटतं गुरुजींचं, त्यामुळे ते लगेच मंजुळाला हातात घेतात आणि तिच्याबरोबर गप्पा मारतात। गोड मंजुळा हसते, तर आता दोघेही देवाचं दर्शन घेतात आणि लगेच घरी जातात। आता मोठे सरकार पुढे सांगू लागतात की मी घरी गेल्यानंतर सगुणाच्या पायाजवळ मंजुळाला नेऊन ठेवलं। आता मंजुळाला वाढवण्यासाठी सगुणाला काही कमी पडू नये यासाठी आम्ही सगुणीला खूप मदत केली। आता मंजुळाचा असा भूतकाळ मोठे सरकार पुढे पुन्हा सांगू लागतात। आता मंजुळाचा भूतकाळ तर सर्वांना समजलेला असतो, सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं। पुढे मोठे सरकार सांगू लागतात, जर सगुणाकडे मंजुळाला न सोपवता आम्ही आमच्या वाड्यावर आणलं असतं तर साहेबरावांनी तिच्याकडे बहीण म्हणून पाहिलं असतं, मग हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळालाच नसता आणि आम्ही तिला तमाशाच्या फडावर नाचायला सांगितलं, देवाने त्याची शिक्षा मला दिलीच। त्यानंतर आता मोनिका मनातल्या मनात विचार करते, म्हणजे मंजुळा तमाशाच्या फडावर नाचते तरीही रोज तमाशे करतेच आहे घरामध्ये। त्यावेळी आता स्वरा विचारते की मोठे सरकार, पण माझ्या आईचे खरे आईवडील नक्की कुठे आहेत आणि कुणाला माहीत असेल? त्यावेळी मोठे सरकार म्हणतात की मंजुळाचे खरे आईवडील फक्त गुरुजी सांगू शकतात, जे गुरुजी चौफुलाच्या मंदिरामध्ये सेवा करत होते ते गुरुजी। त्यावेळी पिहू आणि स्वरा विचारू लागतात, तेच गुरुजी ना ज्यांनी आपल्याला तिकडे मोठ्या वाड्यावर घेऊन गेले होते? त्यावेळी मोठे सरकार हो असं म्हणतात। मग आता स्वरा म्हणते, खूप दिवस झालं माझी आई तिच्या आईवडिलांचा शोध घेतीये, तिला आता समजायलाच हवे। मंजुळाचा भूतकाळ ऐकल्यानंतर सुहानी
म्हणते की आता मंजुळाचे आईवडील नक्की कोण आहेत याचा शोध मी अगोदर घेणारच आणि मग यांना समजेल की मी काय आहे ते, असं म्हणून ती आता तेथून जाते. इकडे सगुणा मोठ्या सरकारांना विचारते, तुम्ही एवढ्या वर्षानंतर मला हे सत्य सांगताय. त्यावेळी मोठे सरकार म्हणतात, सगुणा हे बघ, मी तुला सांगणारच होतो सर्व सत्य, परंतु काय करू, माझ्या समोर नाईलाज होता. गुरुजींना जाऊन विचारा, म्हणजे ते मंजुळाच्या खऱ्या आईवडिलांचा पत्ता सांगतील. तेव्हा आता मोठे सरकार सर्वांचा निरोप घेऊन तेथून निघतात. त्यानंतर आता सगुणा मंजुळा खूपच खुश असतात. पण मोठे सरकार आणि त्यांच्यामधील दरी पूर्णपणे कमी झालेली असते. आता स्वरा म्हणते, आई आता बघ, तुझे आई बाबा तुला भेटणार आहे, पण मला माझे बाबा भेटले असते, माझ्या घरचे सुद्धा मला भेटले असते तर किती छान झालं असतं ना. त्यावेळी मंजुळा आता मल्हारकडे पाहत राहते. तिचे डोळे पाणावलेले असतात. तर आई, क्षमा, निरंजन मामा, विजय हे सर्वजण स्वराकडे पाहू लागतात. मल्हार म्हणतो, हे पण काम नक्कीच लवकर पूर्ण होणार आहे. तुझ्या बाबांचा शोध आपण लवकरात लवकर घेऊयात स्वरा. मी तुला दिलेली सर्व प्रॉमिसेस पूर्ण करतोय ना. आता बघ, तुझी आई आहे ना, तिच्या आईबाबांचा अगोदर आपण शोध घेऊयात, मग तुझ्या चालेल ना. तेव्हा ठीक आहे असं स्वरा म्हणते. आता मोनिकाचा पूर्ण प्लॅन चौपट झाल्यामुळे ती आता मल्हारवर ओरडते आणि म्हणते, हे बघ, मला माहीत आहे मंजुळासाठी तुला जे करायचंय ते तू करणारच आहे, परंतु मंजुळा आता यापुढे या घरात राहणार नाही. त्यावेळी रागातच मोनिका आता श्वेताला म्हणते, या बाईचं सामान अगोदर इकडे घेऊन ये. तेव्हा आता मल्हार म्हणतो, प्लीज मोनिका, तू अतिताईपणा करू नकोस. त्यावेळी आता ही बाई कोण होती, कुठे होती हे आत्तापर्यंत आपल्याला माहीत नव्हतं. त्या गावातून आली होती हे सुद्धा माहीत नव्हतं. आता माहीत झालंय ना, मग तिला जाऊ देत तिच्या वाटेला, असं म्हणून मोनिकाच निर्णय घेऊन टाकते. आता मल्हार हा मोनिकाला समजावू लागतो, परंतु मोनिका ऐकायला तयार नसते. ती म्हणते, अजिबात ही या घरात राहणार नाही. तेवढ्यात श्वेता तिची बॅग घेऊन तेथे येते. आता मंजुळाची बॅग बाहेर फेकत, तू अगोदर या घरातून चालती हो, तुझं इथे काही राहिलेलं नाही. आता तुझे आईवडील पण तुला सापडतील आणि मग त्यांच्याकडे तू राहायला जा, असं म्हणून रागातच मोनिका तिला आता धक्के मारून घराबाहेर काढणार असते. त्यावेळी सगुणा आता खूपच चवताळते आणि म्हणते, हे पहा मोनिका मॅडम, जास्त रुबाब दाखवायचा नाही. मला माहीत आहे की हे घर तुमचं आहे, मग तुम्ही मनाला वाटतं तसं वागाल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ती माझी मुलगी आहे. त्यावेळी मोनिका म्हणते, ही तमासगिरी माझ्या घरात नकोच आहे मला. मल्हारला आता खूप राग आलेला असतो. त्यावेळी ही तिची कला आहे आणि तिच्या कलेकडे कुणीही आजपर्यंत वाईट नजरेने, वाकड्या नजरेने पाहिलं सुद्धा नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा असं बोलायचं नाही, असं स्पष्ट शब्दात सगुणा आता तिला चांगलीच सुनावते. त्यावेळी मंजुळा म्हणते, ते मला काही ऐकायचं नाही, तिचं या घरातील काम संपलं आहे, त्यामुळे तिने इथून जायचं. मल्हार देखील आता मोनिकाला समजावतो, परंतु मोनिका ऐकत नाही. त्यावेळी स्वरा म्हणते, जर मंजुळा या घरातून गेली तर मी सुद्धा या घरातून जाणार आहे. तेव्हा सोने पे सुहागा असं मोनिका मनातल्या मनात विचार करते, कारण आता मंजुळाबरोबर स्वरा पण जाणार, माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होणार, हा विचार आता मोनिकाच्या मनात येतो. तर आता पिहू ही खूपच भडकते आणि मोनिकाला सुनावत म्हणते, मम्मा, मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. जर तू मंजुळा टीचरच्या कलेला वाईट म्हणत असेल तर मग मी स्वरापेक्षा चांगला परफॉर्मन्स स्पर्धेमध्ये केला होता, त्यांनी मला एवढं छान गाणं शिकवलं होतं, त्यामुळेच ना. आणि जर तू त्या परफॉर्मन्सला खराब म्हणणार असशील तर आजपासून मला गाणं शिकायचं नाही, मला फक्त मंजुळा टीचरच हवी आहे. जर त्या मला गाणं शिकवणार नसतील तर मी आजपासून गाणं सोडून देणार आहे, असं म्हणून ती मोनिकाला जबर धक्का देते. तेव्हा पिहूचा हा निर्णय ऐकून सर्वजण तिच्याकडे अगदी कौतुकाने पाहू लागतात. तर मोनिकाची कोंडी होते. मित्रांनो, पुढील भागामध्ये मल्हार मोनिकाला सुनावत म्हणतो, प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलेचा अपमान हा देवाचा अपमान वाटतो, त्यामुळे तू मंजुळाबाईंच्या कलेचा अपमान केला आहे. आता तू काय करायचं, मंजुळाबाईंची माफी मागायची आणि शब्द मागे घ्यायचे. तेव्हा आता मोनिकाचाही नाईलाज होतो. तर दुसरीकडे मल्हार आणि मंजुळा हे दोघेही आता त्या मंदिरात आलेले असतात. आता गुरुजींकडे ते जाणार असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.